मिटकरी काय आभाळातनं पडलेत का हो? या भारतवर्षामध्ये माणूस उत्क्रांत होत असताना पशुबरोबर, पक्ष्यांबरोबर, प्राण्यांबरोबर सहवासानं माणूस जीवन जगलेला आहे. आणि आजही आपल्याला जर पशुबरोबरची जर मैत्री तोडायची म्हटलं तर दूध कोण देणार आपल्याला? कावळा येणार का पेंडाला शिवायला? अमूल मिटकरी, जरा तारतम्यानं बोला, वास्तव परिस्थिती डोळ्यासमोर ठेवून बोला. कुठल्याही प्रकरणामध्ये ब्राह्मण द्वेष दाखवणं हे बरोबर नाही. मिटकरी, सत्यत आहे तुम्ही. एकाच वेळी दोन भूमिका नाही तुम्ही निभावू शकत. माननीय गोपीचंद पडळकर हे माझे सहकारी मित्र आहेत. अजितदादा पवारचा मागचा इतिहास, शरद पवारांचा मागचा इतिहास त्यांच्या डोक्यात खच्चून भरलेला आहे. आम्ही महाराष्ट्रामध्ये चळवळीमध्ये गावगाड्यामध्ये काम करणारे कार्यकर्ते आहोत. पण पडळकरांना माझा सल्ला आहे की आपण अजितदादा पवारांची जर इच्छा असेल पुण्याच्या कार्यक्रमाला यायची, आपल्या कार्यक्रमाला, तर आपण येऊ दिलं पाहिजे असं मला वाटतं. कारण आपणही राजकारण केलं पाहिजे. आपल्यालाही सामान्य माणसांच्या, गावगाड्यातल्या लोकांच्या समस्या सोडवायच्या आहेत. त्यामुळे अजितदादाच्या हातात अर्थ खाता आहे ना अजितदादाच्या हातात राजसत्ता आहे. ती कुणाच्या जीवावर आहे? ती आपल्याच जीवावर आहे. पण त्यांना आपल्याला वास्तव परिस्थिती सांगता आली पाहिजे. कारण अजितदादा नेहमी मनात आलं की ते फक्त नानजी पाटलांच्या बारामतीतल्या एकाच कार्यक्रमाला जातात. महाराष्ट्रामध्ये मात्र ते कधी डुंकूनही पाहत नाहीत. त्यामुळे पडळकर असे बोलले असतील, पण माझे मित्र आहेत, मी त्यांना सांगेन की अहिल्यादेवी होळकरांचं कार्य हे अमर्यादित होतं. पूर्ण भारतवर्षामध्ये अहिल्यादेवी होळकरांचं सात्विक आणि पुण्यश्लोकी कार्य होतं. त्यामुळं मी पडळकरांना निश्चित यावरती बोलेन. सुरेश धस यांनी जे कामगारांबद्दल आणि सरकारच्या धोरणाबद्दल जे मत व्यक्त केलं, या सुरेश धसांना मी सांगू इच्छितो, तुम्ही सत्तेमध्ये आहात, तुम्ही सत्ताधारी पक्षामध्ये आहात. जर कामगाराला जर धान्य न देण्यासारखी, त्याची जर स्वतःची क्रयशक्ती घडवण्यासाठी जर शासन काही निर्णय घेणार असेल तर त्याचं आम्ही स्वागत करू. पण बेजबाबदार वक्तव्य सुरेश धस तुम्ही टाळा. त्याच शेतकऱ्यांनी तुम्हाला मतं दिलेत, त्याच लोकांनी तुम्हाला आमदार केलंय आणि त्यांचे प्रश्न सोडवण्याऐवजी, त्यांना उपदेशाचे डोस पाजण्याऐवजी तुम्ही त्यांच्यासाठी काय करणार ते ठरवा. त्यामुळं आष्टी, पाटोदा, शिरूर मतदारसंघातल्या माणसांनी हा एक ढगोळा माणूस या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये निवडून दिलाय, हे त्यांच्या या वक्तव्यावरून दिसतंय.